गोटची पट्टी आपण जेवढी व्यवस्थित जोडून आहे बघा, एवढं माझं तयार राहिलंय. मी शिवण्यात एवढं पकडलंय आणि जे मुडपलं ना त्याच्यावरच माझी पहिली शिलाई आली. आणि हे पकडताना असं व्यवस्थित पकडायचं आणि खाच्यात टीप मारायची. एकसारखा गोट येतो पहा. हे बघा, दाखवायचं आहे मला सर. असं व्यवस्थित पकडलं ना की छान येतो गोट. आहे ना, मेन पहिली टिप मारण्याचं गोटची पट्टी तयार करण्यात फॉल्ट नाही झाला पाहिजे. गोटची पट्टी तयार करताना पट्टी चुकली ना की गोट किती व्यवस्थित पकडा तो येणारच नाही व्यवस्थित, असं असतं. मेन पट्टी व्यवस्थित तयार करून घ्यायला लागते. पट्टी व्यवस्थित झाली का गोट छान येतो. आणि आता इथं अर्धा इंच ठेवायचं, कट करून घ्यायचं, असं मोडपून घ्यायचं. आणि आता इथं आपला गोट माझा शिवून तयार झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान माझी पायपिंग आली ब्लाऊजची एकसारखी. हे पहा, आतमधून पण पहा अशी आली आहे. हे पहा, खूप छान गोट आला आहे ब्लाऊजचा. तुम्हाला मी पूर्ण गोट दाखवते. हे पहा किती सुंदर गोट आला आहे ब्लाऊजचा. हे पहा, सगळं गोटचं पट्टीवर असतं. जेवढी छान तुम्ही पट्टी तयार करसाल ना पहिली, तेवढा सुंदर ब्लाऊजची पायपिंग येते. आणि सगळ्या मेन पहिल्या पायपिंग पट्टी तयार करतो ना ती व्यवस्थित क्रॉस जोडली पाहिजे तरच गोट छान येतो. पट्टी क्रॉस जोडली नाही गेली ना की मग पिळा पिळा येतो, घडीत गोट चपटा येतो. तर त्यासाठी मेन पट्टी व्यवस्थित तयार करा. थँक्यू.